पुण्यासह राज्यातील सराईतांना गेल्या 6 ते 7 वर्षात देशी बनावटीच्या तब्बल 700 ते 800 पिस्तुलांची विक्री करण्यात आली आहे। ही पिस्तूल मध्य प्रदेशातील उमराटी गावातील स्थानिक कारागिरांकडून तयार केली जात होती। या प्रकरणी आता पोलिसांनी 7 जणांना बेड्या ठोकल्या आहे। सनीभाई चावला वय 37, जसबीर सिंग प्रकाश सिंग चावला वय 22, प्रवीण सिंग उत्तम सिंग टकराना वय 22, राजपाल सिंग प्रधान सिंग जुनेजा वय 36, आलोक सिंग जोहर सिंग बरनाला वय 27, नानाग सिंग अजित सिंग बरनाला वय 32, गुरुचरण सिंग बरनाला वय 23, सर्व राहणार उमराटी, जिल्हा बडवानी मध्य प्रदेश यांना बेड्या ठोकल्या आहेत। न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले। पुणे शहर परिसरातील काही महिन्यात घडलेल्या गंभीर गुन्ह्यात सराईतांकडून पिस्तुलांचा वापर केला होता। त्याचप्रमाणे गुंड शरद मोहोळ, माजी नगरसेवक वनराज आंदेकर, आयुष कोमकर, गणेश काळे या खुनात वापरलेली पिस्तूल मध्य प्रदेशातील उमराटी गावातील कारागिरांकडून तयार केली जात होती। ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकून कारवाई केली होती। पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, अतिरिक्त आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त निखिल पिंगळे, पोलीस उपायुक्त सोमय्या मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली। मागील वर्षी कोथरूडमध्ये गुंड शरद मोहोळ याचा खून झाला। मोहोळ वनराज आंदेकर खून प्रकरणासह इतर गंभीर गुन्ह्यात वापरलेली पिस्तूल सराईतांनी उमराटी गावातून आणल्याची माहिती मिळाली। पिस्तूल खरेदी करून ती पुण्यातील गुंड टोळ्यांना विक्री करणारे सराईत आणि त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवले होते। त्यानंतर पोलिसांनी गेल्या महिन्याभरात वेगवेगळ्या कारवाईत सराईतांकडून 21 पिस्तुलासह काडतुसे जप्त केली होती। त्यानंतर उमराटी गावातील पिस्तूल तयार करणाऱ्या स्थानिक कारागिरांच्या कारखान्यांवर छापा टाकून 50 भट्ट्या उद्ध्वस्त टाकण्याचे निश्चित केले। आठवड्यापासून कारवाई करण्यात पोलिसांनी नियोजन केले होते। ब्युरो रिपोर्ट, झंझावात न्यूज, पुणे।